काळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. संत ज्ञानेश्वर महाराजांना लोकांना अनेक परीना त्रास दिला. त्यांना संन्यासीची मुलं म्हणून हिणवलं. त्यांना ज्ञानाचा अधिकार दिला नाही. त्यांना इतकंच नव्हे तर त्यांना भिक्षा मागण्याचा पण अधिकार दिला. ते एकदा भिक्षा मागायला गेले तर लोकांनी त्यांना त्रास दिला. त्यांच्या झोळीमध्ये त्यांच्या पात्रामध्ये लोकांनी वाळू टाकली. एवढा त्रास दिला. तरीही संत ज्ञानेश्वर माऊलीनं लोकांसाठी पसायदान मागितले. काय म्हणले ते? खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. खळाची व्यंकटी सांडो. हा बाबा, संसारामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. दुष्ट असतात, पापी असतात, सज्जन बी असतात. पुन्हा उदास असतात, नुकसान करणारे असतात किंवा फायदा बी करणारे असतात. असे अनेक प्रकारचे लोक असतात. त्याच्यात एक खळ नावाचा माणूस असतो. खळ म्हणजे कसा आहे? खळ असा माणूस आहे की तो श्रीमंत असू शकतो, तो ज्ञानी असू शकतो, तो विद्वान असू शकतो, पण त्याच्या अंगामध्ये खळवृत्ती असते त्याची. कोण कसा कसा असतो हे तुम्हाला सांगतो मी. एकनाथ महाराजाला एका मुसलमानानं एकनाथ महाराजाच्या अंगावर 100 वेळा थुंकलं. एकनाथ महाराज 100 वेळेस गेले आणि स्नान करून आले. आणि तरीही संत एकनाथ कंटाळायला तयार नाही. आणि तो जो मग मुस्लिम होता, त्यांच्या अंगावर पान खाऊन थुकणारा, तर तो माणूस भाडुत्री होता. त्याला पैसे देऊन तसं करायला लावलं होतं. त्याची इच्छा नव्हती तसं करण्याची, पण पैशाच्या हव्यासापायी त्यानं तसं केलं. एकनाथ महाराजाच्या अंगावर थुकलं. तर पण तो थुकला हे बरोबर आहे. त्याला संत एकनाथ महाराजाच्या तो पाया पडला शेवटी. कारण तो म्हणला 100 वेळेस थुकून देखील हा माणूस म्हणजे चाललायच म्हणजे नदीवर आणि स्नान करून यालाय आणि म्हणजे हा थकणं बी आणि आपल्याला काही बोलणं बी, आपल्याला काही वाईट बी बोलणं. पण हे बघून त्यालाच शरम वाटली, लाज वाटली आणि त्यानं संत एकनाथाचे पाय धरले. माय बाबा उद्धारला तो जो माणूस आहे ज्यानं तो थुकला, त्याच्या संत एकनाथाच्या महाराज अंगावर थुकला, तो उद्धारला गेला. त्याचं भलं झालं, कारण तो शरण आला ना एकनाथाला. परंतु ज्या लोकांना ह्या मुसलमानाला पैसे दिले, त्या मुस्लिमाला, आणि त्याला लावून दिलं आणि एकनाथ महाराजाच्या अंगावर थुकायला लावलं, ते कधीही उधारले जात नाही. आणि त्यालाच खळ म्हणतात नाही बाबा. तर सगळ्या लोकांची संत ज्ञानेश्वरानं ज्यावेळेस पसायदान मागितलं, त्याला वारकरी समोर दिसले का? नाही दिसले. नाही. त्यांचे जे भक्त होते ते समोर दिसले का? नाही. त्यांच्यासाठी पसायदान नाही मागितलं. पण पसायदान कोणासाठी मागितलं? ह्या खळ माणसासाठी मागितलं. कारण हा खळ उधारल्या जातच नाही आणि त्याचा उद्धार व्हावा असं संत ज्ञानेश्वराचं मत. बघा बाई हो, किती उदात्त मत आहे द्यायचं. बापली स्त्री वैश्य तथा सुद्धा शेपियांती परमगती. श्रीकृष्ण महाराज म्हणले, स्त्रियाला वैश्याला सुधाराला सारखी गती आहे. ते उधळून जाते, पण हा खळ उधळून जात नाही. खळ म्हणजे दुरून चरित्र पाहणारा, लावून देणारा आणि लावून देऊन दुरून चरित्र पाहणारा.
आणि संत ज्ञानेश्वराला खायला त्रास दिला नाही. खळ लोक तर लांबून बघत होते. खरं लोक पैसेवाले असतात, श्रीमंत असतात, ते म्हणजे अधिष्ठित असतात. त्यांच्याजवळ मठ मंदिरं, परिवार, पैसा, आदल्या गाड्या, सगळं सगळं काय असते. आणि त्याच बरोबर लोक त्याचं ऐकतात. आणि ते जे खळ लोक ह्या साधारण म्हणजे निष्पाप लोकांना लावून देतात. निष्पाप लोकांचं म्हणजे बुद्धिभ्रम करतात आणि ते बुद्धिभ्रम करून त्या लोकांना, चांगल्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न हे खळ लोक करतात लांब दुरून. तसंच ज्ञानेश्वराला खळ लोकांनी त्रास दिला नाही. त्रास कोण दिला? जे लोक खळ होते, ज्याच्याजवळ सगळं काही होतं, लोक समाजात त्याचा मान होता, अशाच खळ लोकांना त्रास दिला. म्हणून अशा खळाची कधीही म्हणजे उद्धार होत नाही. कारण ते नतमस्तक होतच नाही, प्रायश्चित करतच नाही. ते जसा ते संत एकनाथाच्या अंगावर थुकलेला जो माणूस होता, त्यानं प्रायश्चित केलं, शेवटी तो त्याच्या पाया पडला आणि उद्धारला गेला, त्याचे गुन्हे माफ झाले. तसे ह्या खळाचे गुन्हे माफ होत नाहीत. म्हणून हे खळ उद्धारल्या जात नाही. पण अशा खळाचा उद्धार व्हावा म्हणून संत ज्ञानेश्वरानं पसायदान मागितलं. आणि ते म्हणले की खळाची व्यंकटी सांडो तया, खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे जळो मैत्र जीवाचे. हो, असा उदारपणा संताजवळच असतो. आणि असा उदारपणा फक्त भारतातच आहे. असा उदारपणा बाहेर नाही, भोगभूमीत नाही, बाहेरच्या देशामध्ये नाही. फक्त हा उदारपणा फक्त भारतातच पाहायला भेटतो. आणि म्हणून मायबाबा, तुमच्यात हा उदारपणा यावा म्हणून हा केलेला लेखन प्रपंच आहे. दंडोत प्रणाम, दंडोत दंडोत.